गेल्या 3-1 वर्षामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली, त्यामुळे सगळ्याच सामाजिक क्षेत्रातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्यांमध्ये एक अतिशय अस्वस्थतेचं वातावरण होतं। आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे, आपली राज्यघटना धोक्यात आलेली आहे, असं सर्वसाधारणतः जे लोक निवडणुकीच्या राजकारणामध्ये डायरेक्टली कधी भाग घेत नसत त्या सगळ्यांना असं तीव्रतेनं वाटायला लागलं। त्यामुळे या सगळ्या संघटना ज्या गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत त्या आपसामध्ये चर्चा करत होत्या। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले 43 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि आजूबाजूच्या प्रांतांमध्ये काम करते आहे। आम्ही जी मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत, वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण करणं कशासाठी, तर आपल्या राज्यघटनेनं जी 4 मूल्य आपल्याला एका बाजूने दिली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्या समाजामध्ये रुजावी, आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये रुजावी असा आग्रह धरलेला आहे। समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय, त्या 4 मूल्यांच्या रुजवणुकीकरताच खऱ्या अर्थानं पार्श्वभूमी निर्माण करावी म्हणून इतके वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम करते आहे। आणि तीच जर धोक्यात आली असेल तर आपल्या कामाचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे असं आम्हा सगळ्यांना वाटायला लागलं। आणि म्हणून आपल्या लोकसभेच्या निवडणुकाच्या आधी आम्ही असं ठरवलं सगळ्या सामाजिक संघटनांनी की आपण अतिशय उत्तम पद्धतीनं जे लोक या देशामध्ये पुन्हा लोकशाही रिस्टोर करतील, पुन्हा राज्यघटना पकडून ठेवतील, ती पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न करतील, अशा लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आणि म्हणून लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्ही अनेक संघटनांनी मिळून या पद्धतीचे एक अभियान सुरू केलं। साधारणतः विदर्भामध्ये मी त्याकरता 36 सभा घेतल्या आणि ज्या एकूण 8 मतदारसंघामध्ये या सभा आम्हाला घेता आल्या त्या 8 मतदारसंघांपैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक निवडून आले। प्रामुख्याने आमचा विषय असा होता लोकांपुढे मांडण्याचा, संविधान आणि हिंदू राष्ट्र, संविधान आणि लोकशाही पुढील आव्हाने, असे विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो। या सगळ्या ज्या सभा झाल्या लोकसभेच्या आधी त्या साधारणतः 1,500 ते 3,000 लोक जमत असत। आता आम्ही ज्या पद्धतीनं सभा आयोजित करू शकतो, आम्ही कोणाला आणू शकत नाही, काही नाही, केवळ साधी पब्लिसिटी करून जे लोक सहजतेनं स्वतः ऐकायला येतात त्या पद्धतीच्या सभा झाल्या आणि त्याचा अतिशय अनुकूल प्रतिसाद मिळाला। खरं म्हणजे या सभा आयोजनामध्ये आमच्या ज्या काही मर्यादा आहेत, प्रामुख्याने एक सभा आयोजित करायची म्हणजे साधारणतः लाखभराचा खर्च येतो। आता एवढा खर्च उचलण्याची सगळ्या सामाजिक संघटनांची क्षमता नसते आणि राजकीय पक्ष घाबरायचे की आम्ही जर प्रचार केला तर कदाचित त्यांची मतं जातील अशी त्यांना भीती वाटायची। पण किमान आता लोकसभेमध्ये वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट आलेले आहेत याची सगळ्यांना कल्पना आहे। त्यानंतर आम्ही विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी अजूनही तो मुद्दा कायम असल्यामुळे, अजूनही संविधान धोक्यामध्ये असल्यामुळे आणि महाराष्ट्राचा सत्ता बदल ज्या पद्धतीनं झालेला आहे, एक असंवैधानिक इल्लीगल सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये गेले 2-2.25 वर्ष काम करत आहे। या पद्धतीनं अख्ख्या भारतात पूर्वी कधी घडलेलं नव्हतं। कोणीतरी पैसे पेरायचे, माणसांना विकत घ्यायचं, अख्खेच्या अख्खा पक्ष स्वतःच्या बाजूने करून घ्यायचे, स्वतःला हवाय त्या पद्धतीचं सरकार निर्माण करायचं, या पद्धतीनं पहिल्यांदा महाराष्ट्रात घडत आलं। यापूर्वी दिल्लीच्या पत्रकारांशी मी उलट चर्चा करताना भांडायचो की महाराष्ट्रात असं घडणं कधीच शक्य नाही। कदाचित कर्नाटकमध्ये घडलं असेल, आणखी कोणत्या ठिकाणी घडलं असेल, महाराष्ट्रातलं राजकारण फार वेगळं आहे। पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं राजकारण जी पातळी महाराष्ट्रामध्ये गाठल्या गेली त्यानंतर आपल्यापैकी कोणालाच बोलण्याचा नैतिक अधिकार उरत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये उलट संविधानाचा मुद्दा आणि लोकशाहीचा मुद्दा हा जास्त कळीचा आणि तीव्रतर बनलेला मुद्दा आहे। आणि म्हणून आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर पुरोगामी चळवळी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संविधान बचाव, लोकशाही बचाव या पद्धतीचं एक अभियान महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे। आतापर्यंत 20 सभा झालेल्या आहेत, त्याची लिस्ट तुम्हाला मागच्या बाजूला दिलेली आहे। पुढच्या काळामध्ये बाकीच्या सभा होत राहतील, पुढच्या प्लॅनिंग मध्ये आहे। दरम्यानच्या काळामध्ये गणपती, आता सध्या या काळामध्ये नवरात्र, हे सगळे असे विषय असतात की ज्यामध्ये लोक फार गुंतलेले असतात आणि अशा सभांना प्रतिसाद कमी असतो। म्हणून आम्ही या नवरात्रामध्ये आता उद्या नाशिकची सभा होत्या, उद्या संध्याकाळी 6 वाजता
कालिदास नाट्यगृहामध्ये ही सभा होणार आहे। या सभेमध्ये मी आणि माझ्यासोबत दशरथ मडावी, हे दशरथ मडावी प्रामुख्यानं बिरसा क्रांती दलाचे संस्थापक आहेत, आदिवासी मोठे नेते आहेत आणि जुने माझे चळवळीतले माझे सहकारी आहेत। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ते एकेकाळी भाग होता। तर आम्ही दोघं प्रामुख्यानं या सभा ऍड्रेस करतो आहोत आणि मग स्थानिक लोक असतात जे आयोजनातले सहभागी लोक, ते पण त्यामध्ये सहभागी असतात। आता ही झाली पार्श्वभूमी। बेसिकली ज्या पद्धतीनं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे ते इतक्या विचित्र पद्धतीनं झालं आहे, तुम्हा सगळ्यांना त्याची नीट कल्पना आहे। म्हणजे आपण कोणालाही मत द्या, निवडून द्या, काहीतरी लोक 2-3 हजार कोटी त्यांनी गुंतवले, त्या आमदारांना विकत घेतलं आणि स्वतःचं सरकार बनवलं। या पद्धतीची जर सरकार बनायला लागली तर आपली लोकशाही शिल्लक राहणार नाही। आणि त्यामुळं हे संविधान विरोधी, संविधान गाडून टाकणारं, लोकशाही खऱ्या अर्थानं धुळीस मिळवणारं सरकार घालवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं। या संपूर्ण मांडणीमध्ये जे 2-3 मुद्दे येतात त्यापैकी पहिला अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो आपलं संविधान आपल्याला कसं प्राप्त झालं। माझा स्वतःचा अनुभव आहे, मी इतके वर्ष यामध्ये काम करतो आहे। गेली 43 वर्ष साधारणतः कधी आम्ही मनुस्मृती, संविधान या विषयावर बोलण्याची गरज भासली नाही, कारण आपला देश ज्या पद्धतीनं वाटचाल करतोय त्यामध्ये आपण पुढेच जातोय, आपण जे मागे जात नाही असं वाटायचं। पण गेल्या 5-6 वर्षांमध्ये आणि प्रामुख्याने 3-4 वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे, ईडीचा हैदोस ज्या पद्धतीनं घातला जातो आहे, माणसं ज्या पद्धतीनं विकत घेतली जात आहेत, दडपणाखाली एक तर आपल्या बाजूने ओढली जात आहेत किंवा विकत घेतली जात आहे, त्या दोनपैकी एक, ते सगळं पाहिल्यानंतर आपलं संविधान आपण कशा पद्धतीनं प्राप्त केलं आणि प्रत्यक्षात आपल्याला त्यामुळे काय मिळालं याची जाणीव समाजामध्ये निर्माण करणं तीव्रतेनं गरजेचं वाटतं। सर्वसाधारणतः माणसांना याची कल्पनाच नसते की आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे। आता आपली सगळी जी पिढी आहे प्रामुख्यानं ती स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली पिढी आहे। आपल्याला खूप गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत। आधी आपल्या देशाची परिस्थिती काय होती, हा देश कसा चालत होता आणि या संविधानाने सर्वसामान्य माणसांना काय अधिकार दिलेले आहेत, हा मुद्दा तीव्रतेनं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटत असल्यामुळं मी तो विषय घेऊन लोकांपर्यंत जातो। त्यामध्ये जी मांडणी होते की हा देश गेली 2000 वर्ष जवळपास मनुस्मृतीच्या आधारावर चाललेला आहे। या देशामध्ये हिंदू राजे होते, त्याही काळामध्ये समाज जीवनामध्ये आणि जगण्याच्या प्रक्रियेवर हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या जनतेवर मनुस्मृतीचा पगडा होता। या देशामध्ये मुस्लिम राजे होते, 700-800 वर्ष होते, त्याही काळामध्ये हिंदू लोकांवर मनुस्मृतीचा पगडा होता आणि मनुस्मृतीच्या नियमानुसारच हा देश चालत असतो। इंग्रजांचं राज्य आलं, त्यांनी एका लिमिट पलीकडे फारसा हस्तक्षेप यामध्ये केला नाही, त्याही वेळेस मनुस्मृतीचंच राज्य होतं। त्याकरता एक छोटंसं उदाहरण आपल्याला घेता येतं। शाहू महाराज 1999 सालची गोष्ट, पंचगंगा नदीमध्ये स्नान करत असताना त्यांचे पुजारी पुराणोक्त मंत्र म्हणत होते। एका त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी लक्षात आणून दिलं आणि ज्यावेळेस त्यांनी प्रतिप्रश्न केला की का रे बाबा तू माझ्या पुढ्यामध्ये का वेदोक्त मंत्र म्हणत नाहीये, पुराणोक्त का म्हणतोय, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की तुम्हाला वेद ऐकण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही राजे असलात तरी तुम्ही जन्माने शूद्र आहात आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नसतो आणि त्यामुळे तुम्हाला वेद ऐकण्याचा अधिकार नाही, त्यामुळे स्वाभाविकच तुमच्या पुढ्यामध्ये मी पुराणोक्त मंत्र म्हणतो आहे। ते ऐकल्यानंतर शाहू महाराजांनी त्याला काढून टाकलं। त्यानंतर चर्चा सुरू झाली महाराष्ट्रामध्ये की शाहू महाराज हे शूद्र आहेत की क्षत्रिय आहेत, कारण शिवाजी महाराजांचे ते वंशज क्षत्रिय आहेत ते। त्यावर उत्तर देताना काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक यांनी आपल्या लिखाणामधनं उत्तर दिलं की कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र, बाकीचे 2 वर्ण सस्पेंड केलेले आहेत। त्यामुळे शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत ही चर्चा अत्यंत निरर्थक आहे। प्रत्यक्षामध्ये शाहू महाराज हे शूद्रच आहे, कारण कलियुगामध्ये 2च वर्ण आहे। मग प्रतिप्रश्न विचारण्यात आला की शिवाजी महाराजांचं काय, तर त्यांचं उत्तर असं आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी गागा भट्टाने केवळ
तात्पुरता अपवाद केला होता. शब्द असा आहे तो तात्पुरता अपवाद, म्हणजे राज्याभिषेकापुरतं त्यांना फक्त क्षत्रिय बनवलं होतं. आणि पुढचं त्यांचं वाक्य असं आहे, पण त्यांचे सगळेच्या सगळे वंशज मात्र शूद्र आहे. आता शाहू महाराजांची जर ही स्थिती या देशामध्ये होती, तर मी नेहमी प्रश्न असा उपस्थित करत असतो, त्यावेळेस काँग्रेस हे उच्चभ्रूंची काँग्रेस होती. लोकमान्य टिळक काँग्रेसचे सर्वोच्च नेते 1920 सालापर्यंत झालेले होते. जर त्यांच्याच विचारांची काँग्रेस पुढे चालू राहिली असती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या देशाला जर स्वातंत्र्य मिळालं असतं, तर या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकली असती काय? आणि अतिशूद्र जातीमध्ये जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीतरी संविधान सभेवर येऊ शकले असते काय? आणि आले असते तर त्यांना या पद्धतीचं ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनता आलं असतं काय? आणि या पद्धतीचं संविधान तयार झालं असतं का? 1920 साली काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला झालं. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला असल्यामुळं महात्मा गांधींना त्याचं अध्यक्ष बनवण्यात आलं होतं आणि तिथून काँग्रेस बदलत गेली. महात्मा गांधींचं ते भाषण अंत्यसंमेलनामध्ये त्यांनी दिलेलं, त्यातली 2-3 वाक्य फक्त मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडतो. ते असं म्हणाले की मैं एक हिंदू, मैं एक रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं सनातनी हिंदू, लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप और इसे मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. त्यांचं पुढचं वाक्य आहे, जो जाति के आधार पर भेद करता है, ऊंच नीच मानता है, वो सनातनी हिंदू नहीं हो सकता है. म्हणजे त्यांनी सनातनी हिंदूची एकदम वेगळी व्याख्या केली, जशी विवेकानंदांनी वेगळी व्याख्या केली त्या पद्धतीने. यावर अनेकांनी प्रश्न विचारला की आप तो भगवत गीता को बहुत मानते हो, लेकिन भगवत गीता में कहा है, वेदों में कहा है, वेदांमधल्या ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तात, त्यानंतर मनुस्मृति में कहा है कि ब्रह्मा के मुख से ब्राह्मण का जन्म हुआ और पैरों से शूद्रों का जन्म हुआ, तो फिर आप कैसे क्या इस बात को नकार सकते? त्यावर गांधींचं उत्तर फार चमत्कारिक आहे. ज्या माणसाला या देशाचं नेतृत्व करायचं आहे, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यावेळेस तरी काँग्रेसमध्ये 99% लोक हिंदू होते, अशा अवस्थेमध्ये ज्या काँग्रेसचं नेतृत्व त्यांना करायचं आहे, ज्या हिंदूंचं नेतृत्व करायचं आहे, त्याबद्दल ते काय बोलतात? मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा, मेरे सत्सद विवेक को जो जचता है वही बातें मैं स्वीकारूंगा, और जो मानव जाति के लिए हितकारक होगा वही बातें मैं अमल में लाऊंगा. और मेरे धर्म ग्रंथ में काफी चीजें मनगढ़ंत कही. 1920 साली महात्मा गांधी बोलले आणि तिथून काँग्रेस बदलत गेली. त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांनी सहभागी करून घेतले, स्त्रियांना सहभागी करून घेतलं आणि या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी ही मूल्य पेरली. समतेचं मूल्य, बंधुतेचं मूल्य, स्वातंत्र्याची आस आणि न्यायाचं मूल्य, या पेरणीमधनं या पद्धतीनं ही राज्यघटना पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकलेली आहे. बेसिकली तोही मुद्दा मी मांडतो. आता हे सगळे भाषणातले मुद्दे आहेत जे असतात ते, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑलरेडी संविधान सभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. संविधान सभेवर एकूणच अखंड भारतात 389 लोक निवडून आले होते. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते. तो भाग नंतर फायनल झाली, पाकिस्तानात गेले. त्यामुळे बाबासाहेबांना प्रत्यक्षामध्ये कुठेही संविधान सभेवर येताच येत नव्हतं. त्यांना गांधींनी सुचवलं पंडित नेहरूंना की तुम्ही आंबेडकरांना लॉ मिनिस्टर बनवा, कारण आता आपली राज्यघटना बनते आहे. त्या राज्यघटना बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जर बाबासाहेब असले तर ते शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना अतिशय योग्य तो न्याय देते. पण आता प्रश्न असा होता की त्यांना घ्यायचं कसं, कारण ऑलरेडी संविधान सभेच्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या होत्या. म्हणजे कदाचित त्यांना लॉ मिनिस्टर म्हणून घेता आलं असतं, पण संविधान सभेवर त्यांना जाता आलं नसतं नियमाप्रमाणे. आणि म्हणून मुंबई प्रांतातल्या M.R. जयकर नावाच्या बॅरिस्टरांना राजीनामा त्यांनी दिला. जुलै 1947 ची गोष्ट आहे. संविधान सभेच्या निवडणुका 46 मध्ये झालेल्या होत्या आणि तो राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांना तिथून निवडून आणलं पुण्यावर, M.R. जयकरच्या जागेवर. सारखं असं चित्र निर्माण केलं जातं की गांधी विरुद्ध आंबेडकर, काँग्रेस विरुद्ध आंबेडकर. काँग्रेसला सातत्याने आजकाल प्रचार केला जातो की काँग्रेसने पाडलं भंडाऱ्यावरनं, काँग्रेसने भंडाऱ्यावरनं पाडलं. पण बाबासाहेब संविधान सभेवर येऊच शकले नसते जर काँग्रेसने त्यांना तेव्हा निवडून आणलं नसतं तर, कारण ऑलरेडी निवडणुका झाल्या होत्या. त्या जागेवर कोणीतरी एखाद्याने राजीनामा देऊन त्या जागेवरच फक्त येऊ शकत.
आणि त्यावेळेसच्या ज्या निवडणुका होत्या त्या जनरल निवडणुका नव्हत्या, त्या निवडणुका होत्या स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडणुका होत असत. त्यामुळे निवडून आलेले लोक निवडून देत असत. तो हा सगळा इतिहास तुम्ही जर गुगलवर आता शोधायला गेला तुम्हाला सापडणार पण नाही. म्हणजे गुगलवरनं पण नाहीसा करण्यात आला या पद्धतीची प्रक्रिया. हे जे संविधान निर्माण झालं ते 299 सदस्य जे भारतामध्ये उरले होते, ज्यामध्ये पण बाबासाहेब पण सामील झाले जयकरांच्या ऐवजी, त्या 299 सदस्यांच्या एकमताने संमत झालेलं जगातलं पहिलं संविधान आहे. जनरली अशा गोष्टी बहुमतानं संमत होत असतात, पण हे एकमतानं संमत झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य राहिलं की त्यांनी शेवटच्या या सदस्यांना कन्व्हिन्स करत करत 100% सहमतीने ही राज्यघटना बनवलेली आहे. आणि या राज्यघटनेनं या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला, तो कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असो, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असो, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असो, त्याला एक माणूस म्हणून पहिला अधिकार मिळालेला आहे. ब्राह्मणांना यातनं काय अधिकार मिळाला? मी गमतीनं सांगत असतो, माझ्या 3 मित्रांच्या बायका आज ब्राह्मण आहेत. एक नरेंद्र जाधव जे पाहिजे मुंबईचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होते मुंबई विभागाचे. दुसरे आहेत प्रकाश आंबेडकर, तिसरे आहेत रामदास आठवले. तिघांच्याही बायका आज ब्राह्मण आहेत. मनुस्मृतीनुसार ब्राह्मण स्त्रीला कधीही दुसऱ्या वर्णातल्या पुरुषाशी लग्न करण्याचा अधिकार नव्हता. तो निषिद्ध प्रकार होता, याला प्रतिलोम विवाह म्हणतात. पण समजा तिने जर लग्न झालंच तिचं आणि तिला मुलं झाली तर ती चांडाळ, खरं म्हणजे 4 वर्णांचं वर्णन आहे मनुस्मृतीमध्ये, पण त्यांनी 5वा वर्ण निर्माण केला, चांडाळ. तो या 4 वर्णांमधला नाही. त्याला गावात राहण्याचा अधिकार नाही, गावकुसाबाहेर राहण्याचा अधिकार नाही, त्याला फक्त स्मशानात राहायचं, स्मशान सोडून त्यांनी बाहेर पडायचं. तर मी नेहमी प्रश्न उपस्थित करत असतो, जर ही राज्यघटना निर्माण झाली नसती आणि जुन्याच परंपरेनुसार हा देश पुढे चालत राहिला असता तर आज सगळी ही मुलं चांडाळ गणली गेली असती. दुसरं एक छोटंसं उदाहरण देतो. नितीन गडकरी माझे कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत. नितीन गडकरी आज आपण पूर्ण भारत त्यांना, आणि ते परदेशात सुद्धा त्यांना रोडकरी म्हणून ओळखलं जातं. त्यांना जर परंपरेप्रमाणे जगण्याचं बंधन असतं जे मनुस्मृतीनुसार होतं तर ते जास्तीत जास्त पूजा करू शकले असते, एखाद्याचा अमात्य बनू शकले असते, म्हणजे सचिव बनू शकले असते, किंवा त्याही पलीकडे जाऊन जास्तीत जास्त एखाद्या गुरुकुलामध्ये शिक्षक बनू शकले असते, पण रोडकरी कधी बनू शकले नसते. त्यामुळे या देशामधल्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य मिळालं. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतीच करावी लागली असते, मी आज या प्रकारांना तुमच्यापर्यंत येऊ शकलो नसतो, किंवा आपल्यापैकी अनेक लोक पत्रकार बनू शकले नसते. तर त्यामुळे आपल्या देशामधल्या प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक स्त्रीला जे पूर्वी या देशामध्ये कधीच मिळालेलं नव्हतं 2000 वर्षामध्ये, ते पहिल्यांदा या राज्यघटनेनं दिलेलं आहे. आणि म्हणून ही राज्यघटना टिकवणं आणि जपणं महत्वाचं आहे. ही धोक्यात का आली? आपण बाकीच्यांना सोडून घेऊन, कोण खासदार काय म्हणाले वगैरे सोडून. स्वतः RSSचे प्रमुख भागवत 2 वर्षापूर्वी म्हणाले, ते तुम्हाला गुगलवर सापडत, की आपली जी राज्यघटना निर्माण झालेली आहे ती युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे. आम्हाला भारतीय मूल्यांनुसार राज्यघटना निर्माण करायची आहे. युरोपीय मूल्य ही 4ही मूल्य राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस ही युरोपीय मूल्य आहे. भारतीय मूल्य कोणते आहेत? असमानता, काही लोक श्रेष्ठ आहेत, बाकीचे लोक कनिष्ठ आहेत. श्रेष्ठ लोकांकरता वेगळा न्याय, कनिष्ठ लोकांकरता वेगळा न्याय. बंधुता या देशामध्ये होती असं म्हणायचं तर अस्पृश्यता असताना बंधुता कशी काय असू शकते? न्याय वेगळा प्रत्येकाकरता, बंधुता नाही, समता कधीच नव्हती, आणि स्वातंत्र्य तर नव्हतं. स्त्रियांना पण स्वातंत्र्य नव्हतं, त्यांनाही काही वाचण्याचा अधिकार नव्हता. वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार काही मोजक्या लोकांना नव्हता. आता त्यामुळे भागवतांच्या म्हणण्याचा अर्थ काय काढायचा? ते स्पष्ट बोलतात 1922 साली की ही राज्यघटना जी निर्माण झालेली आहे ती युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे, ती आम्हाला भारतीय मूल्यांनुसार हवी आहे. म्हणजे छुपा अजेंडा काय आहे? त्यात मग अनेक बाबा बोलतात. आता हे धीरेंद्र कृष्ण महाराजांना गावोगाव घेऊन येतात. धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीर आवाहन करतात की आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दो. आणि त्याचा एक व्हिडिओ फार प्रसिद्ध आहे. एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आणि सगळे पब्लिक समोर हा म्हणतोय. त्यांनीच प्रसिद्ध केलेला व्हिडिओ आहे, त्याच्याच इन्स्टिट्यूट तर्फे प्रसिद्ध झाले.
छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत, या पद्धतीचं हिंदू राष्ट्रीयांना आणायचं. मग ही भीती सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण होणं शक्य आहे की नाही? बरं, हे एकाचे उद्गार नाही, भिडे गुरुजी घ्या, बाकीचे घ्या, पुढे गुरुजींचे कालचेच उद्गार काय आहे. तर त्यामुळं हा जो धोका आहे, राज्यघटना धोक्यात असण्याचा, तो अजूनही संपलेला नाही. फक्त एवढंच आहे की मोदी आता 240 वर अडकल्यामुळं कदाचित पूर्वीसारखे निर्णय घेऊ शकणार नाही असं आपल्याला वाटतं. पण त्यानंतरही त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये ठेवलंच, त्यामुळे ते असं वागणारच नाही असं काही आपण म्हणू शकत. तर मला जेवढं तुमच्या पुढ्यात मांडायचं होतं तेवढं मांडून झालं. आता तुम्ही विचारले ते प्रश्न. तुम्ही सांगितलेला हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा घेऊन तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही मीच मान्य करतो. माझं काम केवळ याला मत द्या आणि त्याला मत देऊ नका असं नाही, ते माझं काम आहे. माझं काम आहे की या समाजामध्ये ज्या गोष्टींकरता आपण इतकी वर्ष लढाई करत आलो त्या गोष्टी अधिक ताकदीनं रुजवणं, तो धोका लोकांच्या लक्षात आणून देणं. मी 1977 साली 75 साली इमर्जन्सी लागली, त्याला विरोध केला. त्यावेळेस मी विद्यार्थी होतो कॉलेजला. जेलमध्ये गेलो, 10 महिने जेलमध्ये काढले. त्यानंतर कोर्टाने आम्हाला निर्दोष सोडलं. त्यानंतर 10 महिने इमर्जन्सीमध्ये असताना जे काही उपद्व्याप करायचे ते केले. त्यानंतर जेव्हा इंदिरा गांधींनी निवडणुका डिक्लेअर केल्या इमर्जन्सी हटवून, त्यावेळेस जनता पार्टीचं गठन केलं. त्यावेळेस हे जे आजचा जो बीजेपी आहे त्याचा पूर्व पक्ष जो आहे जनसंघ, त्याला एकत्र घेऊन, आमच्या विदर्भामध्ये 2च होते, जनसंघ आणि फॉरवर्ड ब्लॉक, तर दोघांना एकत्र घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. दणकून इंदिरा गांधींच्या काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला. 77च्या आपल्या लोकसभेच्या निवडणुका, 78च्या विधानसभेच्या निवडणुका, आणि दोन्ही ठिकाणी सत्ता बदल झाला. त्यानंतर झाल्या नगर परिषदांच्या निवडणूक, त्यामध्ये सत्ता बदल झाला. तर त्यावेळेस मी निवडणुकांमध्ये दणकून पाठ घेतलेला होता, कारण त्यावेळेस पुन्हा लोकशाही धोक्यात आलेली आहे असं आम्हाला वाटत. पण त्यानंतर मग राजकारण हा आपला विषय नसल्यामुळे पुन्हा सामाजिक कामामध्ये आपल्याला लागली. आता पुन्हा ती गरज वाटली म्हणून आम्ही सगळे, तुम्हाला संपूर्ण देशामधलं ते चित्र दिसेल की जे लोक निवडणुकीपासून अलिप्त राहत होते ते सगळे लोक कुठे ना कुठे आपला सहभाग यामध्ये आता नोंदवत आहेत. त्याच्या मागचं हे कारण माझ्या दृष्टीनं हा गेला आणि तो आला, याला काय महत्व? लोकशाही टिकवण्याचं आश्वासन देणार आहे, त्याबद्दल कटिबद्ध असणार आहे. ही जी मूल्य आहेत प्रामुख्याने, नुसते लोकशाही असून उपयोग नाही ना. लोकशाही आली, अडाणीचं राज्य आहे आणि बाकीचे सगळे भिकारी आहेत, अशी लोकशाही आम्हाला नको आहे ना. आम्हाला लोकशाही सगळ्यांना न्याय देणारी पाहिजे, जी घटनेची 4 मूल्ये ती अंमलात येणारी लोकशाही पाहिजे. तर त्या पद्धतीची लोकशाही अंमलात आणण्याचं जे आश्वासन देऊ इच्छितात किंवा देतात त्यांना निवडून आणा, आणि जे त्याच्या विरुद्ध वागतात, आम्ही यांना शेटजी भट्टीचं पार्टी म्हणायचं. मधल्या काळामध्ये हे बदलत आहेत असं वाटलं होतं, कारण आमच्यासोबतच जनता पार्टीमध्ये आले होते. पुढे हे बदलले नाहीत आणि या काळामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःचं स्वरूप दाखवायला सुरुवात केली. अडाणीची संपत्ती ज्या पद्धतीनं वाढली, 7.8 अरब डॉलर होती 14 साली, त्याचं रूपांतर 268 अरब डॉलरमध्ये केवळ 22 पर्यंत 8 वर्षात झालेला. अख्खा देश विकला जातो आहे. आज संपूर्ण देशामधली संपत्ती 40% संपत्ती केवळ 1% माणसांकडे आहे, आणि या देशातल्या 50% लोकांकडे 3% संपत्ती आहे. या देशामध्ये आज 68%हून अधिक दारिद्र्य सीमारेषेखाली लोक ढकलले गेलेले आहेत. मोदींच्या काळामध्ये साधारणतः 29-30% लोक दारिद्र्य सीमारेषेखाली पुन्हा ढकलले गेले. तर अशा पद्धतीनं हा देश जर चालणार असेल, जो केवळ मुठभरांकरता पूर्वी चालायचा त्या पद्धतीनं चालणार असेल, तर त्या पद्धतीची लोकशाही आम्हाला नको आहे. आणि म्हणून जे लोक या गोष्टींना बांधील असतील त्यांना निवडून द्या, आणि जे याच्या विरुद्ध वागणारे असतील त्यांना हरवा, या पद्धतीची. आता सरकारकडनं लाडकी बहीण बेसिकली खरं म्हणजे आता मी 2005 पासून सरकारशी संबंधित आहे कायद्याच्या निमित्तानं, आणि पुढे कायदा झाल्यानंतर ती कमिटी फॉर्म झाली त्या निमित्तानं मी सरकारला फार जवळून पाहतोय. मॅक्झिमम वेळ तिथे देत आलेलो आहे. इतकी उधळपट्टी आणि पैशांची बर्बादी पूर्वी कधी पाहिलेलं. 2-2.5 वर्षामध्ये नुसती उधळपट्टी सुरू. हा पहिला पार्ट. जवळपास 8 लाख कोटींचं कर्ज या सरकारने करून ठेवलं, आणि तरीही मी लाडकी बहीण योजनेचं स्वागत करतो, त्याला विरोध नाही करत.
त्याचं कारण कसं आहे, मोदींनी 16 लाख कोटी भांडवलदारांचे माफ केले. हे सगळे बँकांचे कर्जाचे, त्याचं व्याज पकडलं तर साधारणतः ही रक्कम 30 लाख कोटी आहे. म्हणजे ही जे माफ केलेली रक्कम आपल्याला कळते ती व्याज विरहित रक्कम कळते. व्याजासहित ही रक्कम 30 लाख कोटींपर्यंत जाते. हे 30 लाख कोटी जे सरकारने घालवले, तुमच्या माझ्या खिशातले घालवले, आणि हे सरकारला भरून द्यावे लागणार आहे. म्हणजे तुमच्या माझ्या खिशातनं पुन्हा उडावे लागणार आहे. मग नोटा छापा, महागाई वाढवा, काही करा, पण ते पैसे तर द्यावेच लागणार आहे. यातनं 1% सोडा, एक माणसाचा रोजगार वाढलेला नाही. हे पैसे सगळे बर्बाद झालेले आहेत. ज्यावेळेस देशामध्ये कोणत्याही सरकारांमध्ये रोजगारच निर्माण होत, एक स्टॅटिक स्थिती निर्माण, त्या स्थितीमध्ये आज आपण आहोत. प्रचंड बेकारी आहे, रोजगार नवे निर्माण होत नाहीये. त्यावेळेस रोजगार निर्माण होण्याकरता सरकार ज्या काही योजना करतात, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, तो माझा स्पेशलायझेशनचा विषय आहे, त्यामध्ये नेहमी लोकांची क्रयशक्ती वाढवणं आणि सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती वाढवणं हा उपाय योजला जातो. लाडकी बहीण योजनेमध्ये लोकांजवळ जर पैसे गेले तर ते लोक काय करणार आहेत? या ज्या स्त्रिया आहेत त्यातल्या जवळपास 40% स्त्रिया या गृहिणी असतात, 60% स्त्रिया साधारणतः मजुरी करणाऱ्या असतात. या स्त्रिया ज्या आहेत 90 म्हणजे टोटल स्त्रिया, या स्त्रियांपैकी जवळपास 99% स्त्रिया अशा आहेत की ज्या दारू पित नाहीत, जुगार खेळत नाही, म्हणजे त्या स्वतःच्या घराकरताच पैसा खर्च करतील. मग त्या अधिक चांगल्या वस्तू विकत घेतील, अधिक भाजी विकत घेतील, कदाचित दूध अधिक विकत घेतील, कदाचित आजूबाजूच्या वस्तू विकत घेतील, कपडे विकत घेतील, आणि त्यामुळे छोट्या मोठ्या रोजगारांना चालना मिळेल. 2016 मध्ये आपण डिमोनरायझेशन जे केलं त्यामुळे सगळे छोटे दुकानदार, छोटे रोजगार मारले गेलेले आहेत, छोटे उद्योग संपलेले आहेत. तुम्ही जर आसपासच्या तुमच्या दुकानदारांकडे जर त्याला इन्व्हेस्टिगेशन आपण केलं, चौकशी केली, तर आपल्या लक्षात येईल ते ज्या दुकानं आहेत त्यातली अनेक दुकानं बंद पडलेली आहेत, आणि जी सध्या चालू आहे ती रडत भेकत चालू आहे. त्यांच्याकडे पूर्वी 3 किंवा 4 मजूर असतील, म्हणजे रोजगार असेल उपलब्ध, आज एकावर किंवा मालकच स्वतः चालवतो. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण त्याची क्रयशक्ती लोकांची नसल्यामुळं त्याच्याकडे लोक जात नाहीत. आणि जो मध्यम वर्ग तुमच्या माझ्यासारखा आहे तो अमेझॉन आणि बाकी ठिकाणावरनं बोलावतो. तेव्हा छोटा छोटा जो रोजगार धंदावाला माणूस आहे तो संपूर्ण ठिकाणी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. त्याला चालना मिळेल. 1-2 वर्षामध्ये त्याचे रिझल्ट दिसायला लागले. कारण ह्या स्त्रिया काही अमेझॉनवरनं बोलावणार नाही, डीमार्टमध्ये जाऊन खरेदी करणार नाही, तेवढी त्यांची क्षमताही नाही. हा जो छोटा छोटा पैसा इन्व्हेस्ट होईल, खर्च करतील, म्हणजे क्रयशक्ती त्यांची वाढल्यामुळे त्यातून रोजगाराला चालना मिळते. आणि म्हणूनच राहुल गांधींचा अर्थशास्त्राचा अभ्यास अतिशय उत्तम आहे. ते केवळ पोस्ट ग्रॅज्युएट आहे म्हणून नाही, फार चांगल्या पद्धतीनं त्यांना विचार करता येतो या प्रश्नांचा. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये, ज्याला त्यांनी न्यायपत्र म्हटलेलं आहे, त्यामध्ये 1 लाख रुपये दरवर्षी महालक्ष्मी योजनेखाली स्त्रियांच्या खात्यात टाकायचं त्यांनी ठरवलं होतं. केंद्राकडे अधिक पैसा असतो, राज्याकडे नसतो. ते ऑलरेडी कर्नाटकमध्ये 2000 देत आहेत, तेलंगणामध्ये 2500 देत आहेत. आता त्यांनी इव्हन इकडे पण जाहीर केले 2000, सध्या निवडणुका आहेत त्या भागामध्ये. असं असतं हरियाणामध्ये. असं असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते देणारच आहे. ऑलरेडी पृथ्वीराज चव्हाणांशी माझी जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले आम्ही 2000चं ठरवतोय. आणि वडेट्टीवार विरोधी पक्षनेते काँग्रेसचे त्यांनी ऑलरेडी सांगितलं की आम्ही 3000पर्यंत रक्कम ठरवतोय. उद्धव ठाकरेंशी माझे विस्ताराने याबद्दल बोलणं झालं. मी जे आत्ता बोललो ते सगळं त्यांच्यासोबत विस्ताराने त्यांच्या पुढ्यात मांडलं की हा पैसा वाया नाही जात. ठीक आहे, कर्ज वाढेल, पण हे कर्ज उपयुक्त आहे, त्याच्यातनं रोजगार वाढण्याची शक्यता आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे हे उपयुक्त कर्ज आहे. कर्ज 2 प्रकारचे असतात, वेस्टेज आणि उपयुक्त. तर हे उपयुक्त कर्ज आहे. त्यामुळे सरकारवरचं कर्ज वाढेल डेफिनेटली, पण त्याच्यातनं जर रोजगाराला चालना मिळाली तर सरकारचं हे कर्तव्य आहे रोजगार वाढवणं. त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा मिळतो. त्यामुळे या योजनेचं आपण स्वागत केलं पाहिजे. उलट मी बोलताना असं बोलतो की लाडक्या बहिणींनो बिलकुल चिंता करू नका. माझं जे सगळ्या लोकांशी बोलणं झालेलं आहे त्यावरनं डेफिनेटली तुमची योजना कायम राहणार आहे, उलट पैसे वाढणार आहेत, तुम्ही अधिक लाडक्या होणार आहात. आणि ही भूमिका जर काँग्रेसने घेतली, म्हणजे ही भूमिका जर महाविकास आघाडीने घेतली नाही तर ते पायावर तोंडा पाडून घेतली. काँग्रेसने ऑलरेडी घेतलेली आहे, उद्धवजी घेणारच आहेत. महाविकास आघाडीनं ती संयुक्त जाहीर केली नाही तर पायावर धोंडा पाडून घेतील. कारण हे जे 40% स्त्रिया आहेत, ज्या गृहिणी आहेत, ज्यांना सतत नवऱ्यापुढे हात पसरावा लागतो, त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येऊन पडणं हा त्यांच्यासाठी फार सायकोलॉजिकल महत्वाचा मुद्दा. त्यामुळे या योजनेला लाईटली घेता येत नाही. आणि सध्या सामाजिक कार्यातून काम करतात
व्याख्यान आयोजित करतायत राज्यभर. तुम्हाला महाआघाडीचं ते मग आता महाआघाडीतर्फे हा प्रश्न तुमच्या डोक्यात कसा आला? तुम्हाला नाही, बरोबर आहे. तुम्हाला थोडी कल्पना नसेल म्हणून सांगतो. राजकीय पक्षाचे हो ना. नाही, तुम्हाला हे वाटलं ते स्वाभाविक आजच्या काळामध्ये. मी तुम्हाला एक सांगतो, मी ज्यावेळेस जेलमध्ये गेलो इमर्जन्सीमध्ये आणि गावभर पोस्टर्स लावले, त्या पोस्टरचं हेडिंग होतं, म्हणजे मजकूर होता, काँग्रेसी खासदारांनो, आमदारांनो, मंत्र्यांनो हातात बांगड्या भरा आणि हुकुमशाह इंदिरा गांधींच्या तालावर बेताल नाचा. यातले खासदार होते माझ्या वडिलांचे काका, गावच्या ज्या मंत्री होत्या त्या वडिलांची चुलत बहीण. माझ्या घरात सातत्यानं काँग्रेसचं वातावरण राहिलेलं आहे. वडील जनपदचे उपाध्यक्ष होते, मी काँग्रेसच्या घरातला आहे. त्यामुळे मला जर राजकारणात जायचं होतं तर त्यावेळेस जायला पाहिजे होतं, ज्यावेळेस मी जनता पार्टीचं गठन केलं. आला का मुद्दा लक्षात? मी बस केव्हा चुकलेली आहे आणि आता इतक्या वर्षानंतर त्या बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करणं, याच्यासारखा मूर्खपणा दुसरा असू शकत नाही. मी इतकी वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आलो, 77 पासून आतापर्यंत. मी जनता पार्टीचं गठन केलं, त्यातला भाग होतो, दोन्ही सरकारं बदलली होती. ही पार्श्वभूमी अनेकांना माहित नसते, म्हणून हा मुद्दा येतो डोक्यात. संविधान धोक्यात असं नारा देण्यात आला होता, त्याचा फटका महायुतीला त्यावेळेला बसला. आता हे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीने पुन्हा संविधान बचाव हा नारा दिलेला असं वाटतोय. त्याच्यासाठी तुम्ही राजकीय पार्श्वभूमी तयार करताय असं काही आहे? नाही, मुळात तुम्ही जर संविधान बचाव म्हणता तर तुम्ही सरकार आणलं ते काय? हे संविधानाच्या कोणत्याही केलं तुम्ही. मला अंतर्गत गोष्टी खूप माहिती आहे, मी ते जाहीर मांडतो ना, सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, फक्त मी माझ्या तोंडून मांडतो. माझा एक दोस्त यांच्यासोबत गेला होता गुवाहाटीला, ते जुन्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. आम्ही चळवळीतले दोघंही, ते बरं त्यांच्यासोबत कोणी त्यांचे म्हणजे सहकारी कोणीच नव्हतं. माझा एक सहकारी, आम्ही तिघच जण होतो. ते आल्या भडभडा बोलले, शामराव म्हणे आता काही उरलंच नाही आपल्या देशात, म्हणे लोकशाही नावाची गोष्ट नाही, सगळी हुकुमशाही. आम्ही गेलो होतो गुवाहाटीला, सगळ्यांचे आमचे मोबाईल काढून घेतले, रात्रंदिवस पोलिसांचे पहारे, म्हणजे आसाम पोलिसांचे. आणि कॉन्फरन्सिंगवरनं आम्हाला सांगायचे दिल्लीवर की आपलं सरकार आता येणार 2.5 वर्ष चालणार. 2.5 वर्ष चालेल कसं? डिफेक्शन लॉ आहे. हो, आम्हाला सांगितलं सगळ्या ऍडजस्ट आहे, काळजी करू नका, आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार. म्हटलं ते हायकोर्टाचा निर्णय काय आला तुम्हाला माहित आहे? साधी गोष्ट आहे, जर मुदत वाढवून दिली तुम्ही उपाध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी, तर त्याच्या आधी राज्यपालांनी दुसरा कोणताही निर्णय घेता कामा नये ना. घेत असतील तर मध्ये हायकोर्टाने हस्तक्षेप करायला पाहिजे होतं. इकडे मुदत वाढवून दिली कारण तुम्ही कोणतीच ऍक्शन घ्यायची नाही, आणि मधल्या काळात सरकार गठीत. म्हणलं ठीक आहे, हायकोर्ट झालं असेल ऍडजस्ट. म्हणलं सुप्रीम कोर्ट, सर काळजी करू नका, 2.5 वर्ष सरकार चाललं. बाळसरोदे माझे आधीपासूनचे सहकारी मित्र आहेत, आम्ही एकत्र काम करत आलो आयुष्यभर. त्यांचा मुलगा असीम सरोदे फार कॉन्फिडेंटली सांगायचं, नाही काका बिलकुल येणार, ते सीजीआय इतके चांगले आहेत की बिलकुल हे सरकार बरखास्त करणार. म्हटलं माझ्या माहितीप्रमाणे हे सरकार 2.5 वर्ष चालणार. जास्तीत जास्त सीजीआय स्वतःचं नाव बदनामू नये याची काळजी घेतील आणि त्यामुळे निर्णय निवडणुका झाल्यावर देतील. हे मी उद्धव ठाकरेंसमोरही सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. त्याच्या आधी काहीच होणार आणि मस्त तसाच निर्णय आला ना. काय निर्णय आला की राज्यपालांनी शिंदेंना बोलवून मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. हा निर्णय अवैध आहे, असंवैधानिक. शिंदेंनी जो प्रतोद नेमला तो असंवैधानिक. याचा अर्थ अध्यक्षांची निवडणूक असंवैधानिक, अध्यक्ष असंवैधानिक, मुख्यमंत्री असंवैधानिक, सरकार असंवैधानिक, तरी चालूच. कारण काय दिलं त्यांनी? उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, नाही तर मी वेगळा विचार केला असता. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा काय संबंध? हे जर सरकार असंवैधानिक आहे तर असंवैधानिक सरकार काम कसं करतं? या देशातलं नंबर 2चं राज्य आहे, आर्थिक राजधानी आहे मुंबई, पैसा खर्च करण्याचा अधिकार आहे, म्हणजे वेस्ट करण्याचा अधिकार. हे सरकार बरखास्त करायचं ना, पुन्हा निवडणुका घ्यायला सांगायचं. जनतेने ठरवलं असतं कोण योग्य आणि कोण आहे. म्हणजे हे सगळं साठवलट वरपासून खालत आहे. हे मी आज बोलत नाही, मी गेली 2 वर्ष बोलतो.
आणि तेच याच्यामध्ये मी मांडतो. ईडीचा वापर कसा केला, काय भयानक परिस्थिती आहे. संजय राऊतांचं तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. 25 लाख रुपये घेतले आणि 25 लाख रुपये दिले, सगळे व्हाईटमध्ये आहे, तरी जेलमध्ये 100 दिवस. देशमुखांचं काय केलं, देशमुखांना चक्क ऍफिडेव्हिट लिहून मागितलं. उद्धव ठाकरेंनी बोलावलं बंगल्यावर मुख्यमंत्री असताना आणि पैसे गोळा करायला सांगितले. आदित्य ठाकरेंनी दिशा सैलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा ढकलून देऊन खून केलं, हे ऍफिडेव्हिट लिहून मागितलं. आणि हे केव्हा, जेव्हा सीबीआयचा निर्णय ऑलरेडी आलेला होता. सीबीआयचे इन्व्हेस्टिगेशनचे निर्णय होते की दिशा सैलियन या मुलीची आत्महत्या नाही, तिचा खून पण नाही, तो एक ऍक्सिडेंट होता, अपघात होता, प्याली आणि पाय घसरला आणि पडली. हे सीबीआय यांचंच, शहांचं. त्या सीबीआयचा हा निर्णय आल्यानंतर हे ऍफिडेव्हिट लिहून मागतात. तिसरं ऍफिडेव्हिट अनिल परब यांचे व्यवसाय अवैध. आणि चौथे ऍफिडेव्हिट अजितदादा पवार यांनी बंगल्यावर बोलावलं, पार्थ हजर होते आणि त्यांच्या समोर पैसे गोळा करायला सांगितले. हे 4 ऍफिडेव्हिट जर लिहून दिली असते अनिल देशमुखांनी, तर ही 4ही माणसं जेलमध्ये गेली असती ना. हे या पद्धतीचं राजकारणचं. आणि मग तुम्ही ऍफिडेव्हिट लिहून देत नाही, तर मग दुसऱ्या दिवसापासून धाडसत्र सुरू आणि 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. Okay.